नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता माही आणि अक्षय हे घाईने कावेरीच्या घरी आलेले असतात. कावेरीची तब्येत बरी नसते आणि तेवढ्यात आता साई आणि रमा आहे तर ते रमासुद्धा तेथे येतात. अक्षय आणि पंकज काका शी बोलत असतात आणि तेवढ्यात मात्र साई आणि रमा या दोघांना बघून अक्षयला आता रमाकडे बघून आणखीन राग येतो. कारण त्याला असे वाटतं की आता ही माही येथे परत आली म्हणून. बिचारी आपली रमा आईच्या काळजीने घाईने आलेली असते, डोळ्यामध्ये पाणी असते आणि येताच आई असे म्हणून ती हा आवाज देते. परंतु अक्षयला इतका राग येतो, अक्षय लगेच तिच्यावर ओरडतो. अक्षय तिला आता तेथेच थांब असे जोरात रागाने म्हणतो. येऊ नकोस, पुढे येऊ नकोस, हे बघ तुझी येथे येण्याची हिंमतच कशी झाली, असे रागाने जेव्हा तो म्हणत असतो तेव्हा बिचारे रमाच्या डोळ्यात पाणी असते. ती आता सारखी बघत असते. माही मात्र आता ह्या रमाला बघून आणखीनच तिच्याकडे रागाने बघत असते. तिला आता भीती असते की जर रमाने अक्षयला काही खरे सांगितले म्हणून ती सारखी आता रमाकडे बघत असते. तेव्हा आता पंकज काका हे रमाच्या डोळ्यातील ते पाणी बघतच असतात. ते एकदा माहीकडे बघतात, एकदा रमाकडे बघत असतात. तर अक्षय रागवलेला असतो. अक्षय म्हणतो, हे बघा रमाच्या वेशात तुझी येथे येण्याची हिंमतच कशी झाली. आणि तेव्हा तो रागाने साईला विचारतो की साई, हा सगळा काय प्रकार आहे. त्यावर आता साईने डोक्याला हात लावलेला असतो. तेव्हा साई म्हणतो की हे बघा अक्षय भाऊ, माझ्याकडून खूप मोठी एक चूक झाली. आणि तो रमाकडे बोट दाखवत म्हणतो की अहो ह्याच खऱ्या रमा आहे आणि रिसॉर्टला ज्या काही तुमच्याबरोबर होत्या ना त्या ह्याच होत्या. तेव्हा आता माही लगेच आता अक्षय ला आता साई खरं सांगतो म्हणून ती साईवर ओरडते. साई असे म्हणल्यानंतर अक्षयला धक्का बसतो. अक्षय म्हणतो की काय साई, हे काय बोलतो. तेव्हा लगेच माही आता साईला विचारते की काय साई, तुम्ही हे काय बोलतात, तुमचं हे सर्व काय चाललंय आणि आता हात जोडण्याचं नाटक करते. हे बघा आत्ता हा विषय काही नको, एकतर माझी आई आजारी आहे. तेव्हा आता साई हा रागाने माहीकडे बघत असतो. तेव्हा अक्षय पुन्हा रागाने विचारतो की साई, अरे हा सगळा काय प्रकार आहे, तू ही जे काही बोलतो ते काय बोलतो, तुझं डोकं वगैरे ठिकाणावर आहे का. माही जी काही हात जोडत उभी असते तर तेवढ्यात ती लगेच रमाकडे अगदी रागाने बघते. तेव्हा अक्षयने असं विचारल्यानंतर आई म्हणतो की आता कुठे माझं डोकं ठिकाण्यावर आलंय, कारण अगोदर डोकं ठिकाण्यावर नव्हते म्हणून तर हे सर्व घडले. आणि अहो ऐका, जे काही मी तुम्हाला सांगतो ते खरे सांगतो, ह्याच तुमच्या रमा आहे. तेव्हा आता माहीला पुन्हा राग येतो आणि अक्षयला म्हणते की तुमचा हा मित्र काय बोलतो त्यांना काहीतरी समजावून सांगा. आणि मला तर आता हीच गोष्ट वाटते की तुमचा हा मित्रसुद्धा या रमाला म्हणजे माहीला सामील आहे. तर त्यावर आता साईला असे म्हणल्यानंतर राग येतो. तो माहीला म्हणतो की माही, हे बघ तू जे काही बोलते ना हे नाटक तुझे बंद कर, आता एक नंबरच्या खोटारड्या आहेत ह्या. तेव्हा आता अक्षयला साईचा सुद्धा राग येतो. आता तो रागाने साईजवळ येतो आणि म्हणतो की बास आता, एकतर माझ्या सासूबाईंची तब्येत बरोबर नाही आणि रमाकडे बोट दाखवत म्हणतो की तू इला मदत करतोस का. बिचारी रमा मात्र आपली खूप रडत असते. अक्षयचं हे बोलणं ऐकून डोक्याला तेव्हा मात्र आता अक्षय रागाने पुन्हा म्हणतो की हे बघ तू माझ्या बायकोला दोषी ठरवतोस आणि ह्या बाईला मदत करतो, तिच्यावर वाटेल तसे आरोप करतो. तेव्हा आता साई डोक्याला हात लावत म्हणतो की अहो अक्षय नाही, तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचं जे काही आहे खूप मोठा एक गैरसमज होतो, याच तुमच्या रमा आहेत. पंकज काका लगेच म्हणतात की अहो तुमची ही जी नाटकं आहे तर ते बंद करा आणि इथून चालते व्हा. तेव्हा आता साई म्हणतो की अहो पंकज काका. तेव्हा आता पंकज काका लगेच म्हणतात की हे बघा मी तुमचा काका नाही. आणि माहीला हात लावत म्हणतो की मी माझ्या रमाचा काका आहे. तर तेव्हा आता रमा रडतच म्हणते की काका अहो मी तुमची रमा आहे, ती माही आहे, ती तुमची रमा नाही. तेव्हा आता अक्षय लगेच रागाने रमाला म्हणतो की तू तर काहीच बोलू नको, तुझ्या डोक्यामध्ये काय चालू आहे ते मला पूर्ण माहिती आहे, त्यामुळे तू आता इथून कायमची चालती हो. तेव्हा आता रडतच रमा म्हणते की अहो तुम्हाला काय हे सर्व कळत नाही. अहो काल रिसॉर्टमध्ये मी तुमच्या सोबत होते, तुम्ही मला विचारा की आपण दोघे काय काय बोललो, एकमेकांशी काय काय केले, मी सगळं काही तुम्हाला सांगते. नाहीतर तुम्ही एक काम करा, तिला विचारा, तिला सांगता येते का हे बघा, विचारा तिला. तेव्हा आता माही थोडीशी घाबरून जाते. तेव्हा आता माही लगेच रमा समोर येते आणि मुद्दाम आता अक्षय समोर म्हणते की अगं तू काय बोलते, हे नवरा बायकोमधील अशा गोष्टी चार चौघांच्या समोर नाही बोलत. तुझ्याकडे ते सर्व चालत असेल परंतु आमच्याकडे ते नाही चालत, हे गोष्ट लक्षात घे. आणि हे बघ अगं माझी आई आजारी आहे, तिला हॉस्पिटलला आम्हाला घेऊन जायचे असे तर जराही तुझ्यात माणुसकी असेल तर तू कायम येथून निघून जा. म्हणून आता माही तिच्यासमोर हातसुद्धा जोडते. परंतु आता रमाला हे जे काही माहीचं हे रूप आहे तर ते बघून इतका राग येत असतो आणि साईला सुद्धा. रमा सारखी माहीकडे बघत असते. तर आता माही
माही तिच्यासमोर हात जोडून आता हसून तिला खुणावते की बाहेर निघून जा म्हणून। तेव्हा आता रमा रागानेच माहीकडे बघत असते आणि खूप रडत असते। तिला फक्त आता आईची काळजी वाटते। तेव्हा आता कावेरी आतमध्ये असते आणि मंगला मावशीला म्हणते की अगं माझी लेक आली का, मला तिला भेटायचं आहे म्हणून ती उठून बाहेर जायला निघते। परंतु मंगला मावशी म्हणते की अगं तू आराम कर, मी काय आहे ते बघते की कोण आले ते। त्यानंतर आता इकडे मुकदमांच्या घरी असे बघायला मिळते की सीमा आता पूर्णपणे घाबरून गेलेली असते। आनंद आणि जान्हवी सुद्धा समजवतात तर शशिकांत पुढे येतो। शशिकांत म्हणतो की सीमा अगं तू काय इतकी घाबरते, हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव की जोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तुला कोणतेही भूत वगैरे त्रास नाही देणार। अगं हा भूतांचा राजा तुझ्या सोबत आहे। तेव्हा आता जान्हवी विचारते की पण बाबा अहो रमा आणि अक्षय आता या वेळेला इतक्या रात्री कुठे गेले। तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अगं त्या रमाच्या आईची तब्येत बरोबर नाही, त्यामुळे ते तिला बघण्यासाठी गेले आणि हे बघा तुम्ही दोघेही झोपायला जा, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे त्यांच्यासोबत। तेव्हा जान्हवी आता आनंदला म्हणते की बेबी चल बरं। तेव्हा आता आनंद ऐकायला तयार नसतो। आनंद म्हणतो की हे बघा आपण तिच्या रूममध्ये जाऊन बघूया, नक्की तिला भीती कशाची वाटते, त्या भीतीची कारण तरी आपल्याला कळेलच। तेव्हा आता हे ऐकल्यानंतर शशिकांत आनंदवर चिडतो आणि त्याला म्हणतो की हे बघ एकदा तुला सांगितले मग कशाला आणखीन डोक्याला ताप वाढून ठेवतो, एकदा सांगितलं ना मी तू जा म्हणून, मग जा तुझ्या रूममध्ये। तेव्हा आनंद पुढे म्हणतो की हे बघा कधी कधी असे होते की गेलेले काही माणसं असतात तर त्यांच्या आठवणी ह्या अनावर होतात। आपलं मन आपल्याला सांगत असतं की त्यांच्याशी जाऊन बोलावं, परंतु आपल्याला हेच म्हणजे आपल्या मनाला तेच हवं असतं की त्याच्याशी बोलायचे असते। त्यामुळे आई हे बघ तू काही टेन्शन घेऊ नकोस, जर तुला काही मदत लागली तर तू लगेच मला बोलव, मी लगेच येतो। त्यावर आता जान्हवी म्हणते की हो एक्झॅक्टली आई, आणि हे बघा तुम्ही काही काळजी करू नका, आता बाबा सुद्धा तुमच्या सोबत आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत रूममध्ये जा आणि शांतपणे झोपा, काही अगदी टेन्शन घेऊ नका। आणि आता जान्हवी आनंदला म्हणते की अरे चल ना मला खूप झोप येते। तेव्हा आता आनंद आणि जान्हवी गुड नाईट करून आपल्या रूममध्ये झोपायला निघून जातात। त्यावर आता सीमा विचारते की अहो रमाची आई खूप आजारी असेल का। तेव्हा शशिकांत म्हणतो की ते आता दोघे घरी आल्यानंतरच मग कळेल की नक्की काय आजारी आहे की काय, आणि चल आतमध्ये विश्रांती घेऊयात असे बोलून शशिकांत रूममध्ये निघून जातो। परंतु सीमा मात्र खूप घाबरलेलीच असते आणि ती देवाला अगोदर हात जोडते। त्यानंतर आता इकडे मंगला मावशी बाहेर येतात आणि आपल्या स्वतःच्या रमाला त्या ओळखत नाही आणि म्हणतात की काय ग तू कशाला इकडे आलीस, जा इथून निघ। तेव्हा आता साई लगेच म्हणतो की अक्षय भाऊ हे बघ अरे खरंच तू खूप मोठी चूक करतोय आणि जेव्हा तुला हे सर्व कळेल ना तेव्हा तुला पश्चातापाशिवाय काही एक आठवणार नाही। तरी सुद्धा आता अक्षय ऐकून घ्यायला तयार नसतो, तो साईला धमकावतो। साईला म्हणतो की हे बघ ही माही मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय, आणि तो रमाला म्हणतो की चल चालती हो इथून, कायमची चालती हो। आणि आता मंगला मावशी सुद्धा रमाला धमकावतात की हे बघ अगं जर तुझ्यामुळे माझ्या बहिणीला जर त्रास झाला तर बघतच राहा की मी काय करते ते। आता रमाला ही आपली स्वतःचीच हक्काची माणसं ओळखत नाही याचे खूप वाईट वाटते। तिच्या डोळ्यातून अगदी खळखळ असे पाणी वाहत असते आणि सारखी ती आपल्या अक्षय आणि मंगला मावशी पंकज काका यांच्याकडे बघत असतात की खरंच किती आपल्यासाठी वाईट गोष्ट आहे की आपल्या हक्काची माणसं आपल्याला ओळखू शकत नाही, याचं तिला इतकं आता वाईट वाटते। आता हे पंकज काका तुम्ही येथून निघा नाहीतर मी पोलिसांना बोलवेल सांगून ठेवतो। तेव्हा आता लगेच रमा ही मंगला मावशीचा हात धरायला जाते आणि मावशी असं म्हणते। तेव्हा मंगला मावशी रागाने तिचा हात तर बाजूला करते, परंतु तिला सुद्धा बाजूला थोडंसं ढकलते। मी तुझी मावशी वगैरे काही नाही, मला मावशी म्हणू नकोस। एकतर माझ्या बहिणीला बरं नाही आणि त्यात तू म्हणजे तिला आणखीन त्रास देऊ नकोस, तर तिला खूप ताप आहे आणि त्या तापामुळे तिने खाणं पिणं सुद्धा बंद केलेलं आहे। एकतर तिच्यात प्राण सुद्धा नाही, त्यामुळे तिला जर त्रास होऊ नये असे तुला वाटत असेल तर तू येथून निघून जा। अगं तू तर इथून निघून नाही जाणार कारण ती तुझी आई नाही म्हणून, बरोबर ना, त्यामुळे तू आमच्या घरच्या भानगडीत तर पडू नकोस। रमा बिचारी आपली खूप रडत असते, हे सर्व ती ऐकून घेते। आणि काय ग तू येथे आम्हाला त्रास देण्यासाठी आलेली आहे ना, बदला घेण्यासाठी आलेली आहे ना, तुला आमच्या रमाची जागा घ्यायची आहे म्हणून तू इकडे आलीस ना, तसे काही होणार नाही म्हणून मंगला मावशी आता रमाचा हात धरते आणि चल चालती हो म्हणून तिला बाहेर काढते आणि साईचा सुद्धा हात धरते आणि त्याला सुद्धा आता अगदी तिच्या ताकदीने बाहेर काढते। तेव्हा आता रमाला इतकं वाईट वाटते, रमा आता तेथून निघून जात असते। साई धावतच तिच्या मागे येतो आणि रमाला म्हणतो की हे बघा मी तुम्हाला जे काही सांगतो ते ऐकून घ्या, तुम्ही एकतर
तुमच्या आईला भेटा आणि तिला समजावून सांगा की तुम्हीच त्यांच्या रमा आहात म्हणून नक्की तुमची आई तुम्हाला ओळखेल। तेव्हा आता रमा म्हणते की अहो आत्ता तर गेलो होतो, परंतु काय झाले आणि आईला भेटून सुद्धा त्या लोकांनी दिले नाही आणि हे त्यांच्या सोबत आहे, हे आईला नक्की चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेतीलच, ते बरोबर आहे। तेव्हा आता साई म्हणतो की हो अक्षयराव आहे त्यांच्या सोबत, ते नेतीलच, परंतु हे बघा तुमची आई आहे तर आईला तुमच्या आत्ता या वेळेला खूप गरज आहे। तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा साई, आता यावेळेस आपल्यावर कोणीही विश्वास नाही ठेवणार, त्यामुळे आता न काही बोललेलंच बरं राहील। मी रमा आहे, मी माही नाही असं काही सांगत बसण्यापेक्षा आईला मात्र योग्य ते उपचार मिळणं हे जास्त महत्त्वाचे आहे। हे आईची नीट काळजी घेतील, त्यामुळे चला आता इथून निघूयात, कारण आपल्यामुळे त्यांना आणखीन त्रास नकोय। म्हणून साई आणि आता रमा हे घरी निघून येतात। तर माई आता इकडे जी काही तिची तयारी सुरू असते, भांडे साफसफाई ती करत असते आणि तेवढ्यात साई आणि रमा हे घरी येतात। तर रमा आता बिचारी अगदी तोंड पाडून बसते आणि खूप रडत असते। तर माई आता रमाकडे सारख्या बघत असतात, त्यांना खूप वाईट वाटते आणि साईला सुद्धा। साई म्हणतो की हे बघा रमा, स्वतःला त्रास करून घेऊ नका, कशाला रडतात तुम्ही आणि का स्वतःला त्रास करून घेतात। तेव्हा आता साई रमासाठी पाणी घेऊन येतो, तिला पाणी प्यायला देतो। तर माई म्हणते की अरे पोट्या काय झाले, हिला का रडते। तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा माई, अगं यांच्या आईची तब्येत खूप अशी नाजूक आहे आणि रमाला म्हणतो की हे बघा तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या आईला नक्की बरं वाटेल आणि हे बघा अक्षय भाऊजी सुद्धा त्यांच्या सोबत आहेत, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका। तेव्हा आता रडतच रमा म्हणते की आहो ते तर आहेत, परंतु मी नाही ना त्यांच्यासोबत, माझ्या आईची तब्येत इतकी नाजूक असताना मी तेथे नाही जाऊ शकत आणि तेथे जाण्याचा तर मला अजिबात हक्क नाही, म्हणून त्यामुळे मी काय करू, कुणाचाच विश्वास माझ्यावर नाही बसत, मी कसे आईला भेटू। तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा कुणाचा असो किंवा नसो, परंतु माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे। तेव्हा रमा आता साईकडे बघत म्हणते की अहो साई, परंतु तुमचा सुद्धा नव्हता ना अगोदर, पण तरी सुद्धा तुम्ही त्या माहीला घेऊन तिकडे आलात ना, सगळे काही अगदी सुरळीत होत असताना सगळे काही परत इतकं बिघडून गेले। तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा झाली ना माझ्याकडून चूक, आता मी काय करू असे की म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल म्हणून, आणि मला माहिती आहे की या सगळ्याला मीच जबाबदार आहे, मीच त्या बाईला तेथे तुमच्या घरी घेऊन आलो होतो, तिला रमा म्हणून तेथे घेऊन आलो, कारण तेव्हा माझा विश्वास हा तिच्यावर बसला होता, तिने जे काही मला सांगितले त्यावर मी विश्वास ठेवला, मी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केले, त्यामुळे माझ्या चुकीची शिक्षा मलाच मिळायला हवी। साईला आता स्वतःचा इतका राग येतो आणि साई त्याच्या चुकीची शिक्षा त्याला मिळावी म्हणून आपल्या हातामध्ये एक सुरी घेतो, सुरी घेऊन तो आता लगेच आपल्या हाताला जी काही जखम करून घेतो, अगदी आपल्या हातावर धारदार ते सुरीने मारून घेतो, त्यातून खूप त्या जखमेतून रक्त येत असते। माई आणि रमा धावतच येतात, साई अरे साई काय केलंस तू। तेव्हा मात्र आता साईच्या हातातून रक्त येत असते, ह्या दोघी खूप घाबरतात, साईने आता स्वतःला शिक्षा करून घेतलेली असते आणि माई आता त्याच्या हातातून ती सुरी हिसकावून घेतात। तर साई म्हणतो की हे बघा रमा, तुमच्या आयुष्याची मी माती केली, त्यामुळे आता इथून पुढे तुमच्या आयुष्याचं सोनं सुद्धा मीच करणार। आता माई रडते, माई म्हणते की अरे साई काय रे, तू ह्या पोट्टीपायी काय करून घेतोस। तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा साई काही बोलू नका, साईला म्हणजे जी जखम झालेली आहे तर ती बघून रमाला वाईट वाटते, ती साईचा हात हातामध्ये धरते। साई म्हणतो की हे बघा रमा, तुम्ही काहीही बोलू नका, तुम्हाला फक्त तुमच्या अक्षयपर्यंत त्याची रमा म्हणून पोहोचवणं हा एकच शेवटचा माझ्या आयुष्याचा म्हणजे आता ध्येय आहे, तुम्हाला नक्की अक्षयकडे पोहोचवणार म्हणजे पोहोचवणार। आणि तेवढ्यात आता माई थोडंसं कापड घेऊन येतात, हाताला ते जखमेवर बांधतात। माई आता साईला म्हणते की अरे काय करून घेतलंस, असं कोणी हातावर मारून घेतस का, बाहेर तर लोक एकमेकांचे रक्त पिऊन राहिले आणि तू स्वतःचं रक्त सांडवलं आणि खरंच कमाल आहे, कमाल आहे। तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा आता तरी तुमचा माझ्यावर विश्वास बसला ना, त्यामुळे मी तुम्हाला खरंच सांगतो की काही झाले तरी तुमची आणि अक्षयची भेट मी घडवणार, तुम्हाला दोघांना शेवटी मी एकत्र आणणार म्हणजे आणणारच। तेव्हा रमा आता सारखी साईकडे बघत असते, तिला सुद्धा साईबद्दल अगदी खरंच आपुलकी वाटते, साई आपल्यासाठी किती काही करतो म्हणून ती सारखी आता साईकडे बघत असते। त्यानंतर आता इकडे सीमा सारखी अक्षय अजून का आला नसेल म्हणून त्याची वाट बघत असते, या दोघांना इतका उशीर झाला अजूनपर्यंत का आले नसेल म्हणून सारखी दाराकडे ती बघत असते, काहीच कळत नाही की या दोघांना इतका का उशीर लागतो म्हणून। आणि तेवढ्यात आता माही आणि अक्षय घरी येतात, तर आता त्यांना बघून सीमाचा जीव अगदी जीवात जीव येतो आणि ती म्हणते की बरं झालं की तुम्ही दोघे आलात, इतका येण्यासाठी तुम्हाला उशीर
का लागलं बरं असं विचारून कावेरी कशी आहे, तिची तब्येत आता बरोबर आहे, ठेव व्यवस्थित आहे ना. तेव्हा आता हे सर्व ऐकून अक्षय म्हणतो की हे बघ आई, अगं त्या तर बऱ्या आहेत, परंतु तू अजून का जागी आहेस. तेव्हा आता सीमा विचारते की अरे पण कावेरीला असे काय झाले होते अचानक तिच्या तब्येतीला. तेव्हा आता अक्षय सांगू लागतो आई हे बघ त्या बऱ्या सुद्धा नाही, खूप काही काळजी करण्यासारखं सुद्धा नाही. हे आता जे काही डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या आजारामुळे आणि जे काही ह्या घडामोडी घडतात, जे काही आता हे सर्व घडत आहे, जे काही आता घडते त्यामुळे खरंच त्यांना त्रास होतोय आणि त्या आता ज्या आजाराला म्हणजे त्यांना जो आजार आहे त्याला कितपत त्या फाईट देऊ शकेल असं नाही होऊ शकत, म्हणून त्यांना शंका येते. परंतु मला हेच कळत नाही की त्यांना आता ह्या आजारातून आणि ह्या संकटातून म्हणजे या टेन्शनमधून बाहेर कसं काढायचं म्हणून. आणि तो माहीला विचारतो की रमा तुला काही सुचते का. तेव्हा आता माही नाही म्हणते. सीमा म्हणते की हे बघा आपण त्यांना आणखी मोठ्या डॉक्टरांकडे दाखवूयात. तर अक्षय म्हणतो की अगं जे डॉक्टर आहेत ते सुद्धा एक नामांकितच डॉक्टर आहेत आणि त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू आहे, त्यामुळे ट्रीटमेंटच्या बाबतीत मला काही शंका तर नाही. तेव्हा आता सीमा म्हणते की पण आपण आणखीन काय करू शकतो की त्याच्यामुळे तिची तब्येत सुधारेल म्हणून. तेव्हा आता अक्षय रमाकडे बघत म्हणजे माहीकडे बघत म्हणतो की एक गोष्ट मात्र माझ्या मनामध्ये आहे. तेव्हा आता अक्षय हा माहीकडे बघत असतो आणि माही अक्षयकडे, आणि सीमा मात्र आता दोघांकडे बघते की नक्की अक्षयच्या मनात आहे तरी काय. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी रमा तयार होते आणि परत ती आपल्या आईला भेटायला निघते. तेव्हा आता साई धावत येतो. साई आता रमाला म्हणतो की अहो मी तुम्हाला काय म्हणतो, त्या आजारी आहेत आणि आता कशाला तुम्ही त्यांना भेटायला जातात आणि त्यांना आणखीन त्रास होईल. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा साई नाही, असे काही होणार नाही, तो टॅटू वगैरे सगळं काही मी लपवलेलं आहे आणि मी सांगेन आईला का यांनी मला पाठवले म्हणून. तेव्हा आता साई म्हणतो की अहो कशाला रिस्क घेतात. तेव्हा रमा म्हणते की नाही हो, आईची खूप मला आठवण येते. तेव्हा आता साई म्हणतो की पण त्यांनी तुम्हाला. तेव्हा आता रमा म्हणते की हो नाही ओळखलं, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, नसेल तिला ओळखता आलं, तिला सुद्धा काही सुचले नसेल कारण ती गोंधळले असेल आणि त्यामुळे तिला आता ह्या सर्व विचाराने ट्रेस आला असेल. आणि हे बघा आत्ता तो विचार मी नाही करत, आत्ता फक्त मी हाच विचार करते की आत्ता या वेळेस तिला माझी गरज आहे, तिच्या सोबत मी असायला हवे, तिच्या जवळ राहणं, तिची विचारपूस करायला हवी, तिला काय हवं काय नको हे मला खरंच तिच्या जवळ राहून तिला विचारता येईल, तिला डोळे भरून बघता तर येईल ना मला. तेव्हा आता साई म्हणतो की हो तुमचं हे म्हणणं बरोबर आहे, परंतु त्याच वेळेस माही तेथे आली आणि तिने जर तुमचा अपमान केला तर. तेव्हा आता रमा म्हणते की हो करून द्या, आईसाठीच हा अपमान होतोय. बरं ठीक आहे. आणि हे बघा साई मी तुम्हाला खरं सांगू, आता आयुष्य ह्या वळणावर आहे की जेथे मान आणि अपमान याचं काहीच वाटत नाही, जे काही व्हायचं असेल ते आता होऊन द्या. आता महत्वाचं काय आहे आपल्यासाठी तर ती आई, आईला या अवस्थेतून बाहेर काढणं हे जास्त महत्वाचं आहे. तेव्हा आता साई म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. तेव्हा आता रमा लगेच इथून आईला भेटायला इकडे यायला निघते. तर इकडे मात्र आता मंगलमावशी कावेरी जवळच बसून असते आणि कावेरीला म्हणते की कावेरी अगं थोडंसं खाऊन घे. तेव्हा आता कावेरी अगदी कणत आवाजात म्हणते की नाही मला नकोय. मंगलमावशी तिला आग्रह करत असते की अगं तू असं का करतेस, थोडंसं तरी खाऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल. डॉक्टरांनी काय सांगितले की व्यवस्थित खायला प्यायला पाहिजे, कारण तुला आता तुझ्या शरीराची काळजी तर घ्यावीच लागेल, त्यासाठी तरी खावंच लागेल, त्यामुळे तू लवकरात लवकर बरी होशील, उठ चल बरं. तेव्हा आता कावेरी म्हणते की नकोय मला भूक नाही, बघ जे काही मी केले ते बरोबर केलेस ना, काही चूक तर केली नाही ना, आणि योग्य केले की नाही खरंच मला काही कळत नाही. तेव्हा आता मंगला मावशी म्हणतात की अगं कावेरी तू एकदम बरोबर केलंस, कारण तू आपल्या रमाला अगदी आपल्या घरी घेऊन आली. तेव्हा आता कावेरी म्हणते की हो परंतु ती माही होती की आपली रमा होती, खरंच माझा खूप गोंधळ झाला, सारखं मला काहीतरी चुकल्यासारखं वाटते. तेव्हा आता मंगला मावशी म्हणते की कावेरी तू किती विचार करतेस, अगं अक्षय रावांसोबत राहते तर ती आपली रमाच राहते, आणि अगं तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितली होती तिच्या पायावरची ती जन्म खून. तेव्हा आता सीमा म्हणते की हो मी बघितलं होतं, परंतु त्या दिवशी तुला खरं सांगते खूप गडबड झाली होती, उत्तरासाठी सगळ्यांचं लक्ष हे माझ्याकडेच होते, मला खरंच इतकी भीती वाटत होती. आणि त्यात म्हणजे अक्षय राव सुद्धा किती रागावलेले होते, कारण त्यांना फसवलं गेलं होतं म्हणून ते सुद्धा खूप चिडलेले होते, म्हणून या सगळ्याची मला अगदी भीती वाटत होती. माझ्या मनाला नक्की काय करू आणि काय नाही हे त्यावेळेस काही सुचत नव्हते, खूप मोठा गोंधळ त्यावेळेस माझा उडाला होता, मला काय करू आणि काय नाही काही सुचत नव्हते. तेवढ्यात आता कावेरीला बोलता बोलता ठसका लागतो. तर मंगलमावशी म्हणते की हे बघ कावेरी तू जास्त बोलू नकोस, तुला ठसका वगैरे लागेल, त्रास होईल, चल आपण गोळ्या घेऊयात, एकतर खात सुद्धा नाही तर गोळ्या तरी घे. कावेरी आता गोळ्या सुद्धा घ्यायला तयार नसते.
त्या गोळ्या वगैरे मला काही नको म्हणून कावेरी लगेच त्या गोळ्या फेकून देते आणि तेवढ्यात आई म्हणत रमा ही दाराशी येते। तर मंगला मावशी आता रमाला बघून खुश होतात आणि म्हणतात की ए रमा ए आतमध्ये ये। तेव्हा आता रमा ही आईजवळ आल्यानंतर कशी आहेस आई असं विचारते। आता कावेरी तिच्याकडे बघत विचारते की अगं तू नक्की माझी रमा आहेस ना, किती माही आहे आणि खरंच मला खूप भीती वाटते की ती माही कधी पण येऊ शकते। तेव्हा आता लगेच रमा ही डोळ्यातील पाणी पुसते, रमाला खूप वाईट वाटत असतं। तेव्हा लगेच आता म्हणजे रमाच म्हणते ती कशाला इकडे येईल बरं, माझ्या आईची काळजी घेण्यासाठी तिचा स्वार्थ असेल तेव्हाच येईल, मी फक्त माझ्या आईची सेवा करण्यासाठी येथे आलेली आहे, बाकी मला काही माहिती नाही। म्हणून रमा आपल्या हाताने तिचं डोकं वगैरे दाबते, तिचे पाय चेपते आणि आईला म्हणते की आई अगं काय होतं तुला आणि का असं वागून तू स्वतःला त्रास करून घेतेस। आणि रमा ही मंगला मावशीला विचारते की मावशी अहो काय झालं हिला। तेव्हा आता मंगला मावशी म्हणते की अगं काही नाही, सारखी ती रमा रमा असं करत असते, काही खात सुद्धा नाही। तेव्हा आता रमा अगदी डोळ्यात पाणी आणत कावेरीला विचारते की आई अगं का तू खात नाहीस। तेव्हा आता कावेरी ही डोळे भरत रमाला म्हणते की अगं मी तुला अक्षय रावांकडे सोपवलं तर खरं, परंतु एक गोष्ट म्हणजे मला सारखं काहीतरी एक खूप मोठी हातातून चूक झाली, चुकल्यासारखं मला हे वाटतंय। तेव्हा आता रमा म्हणते की आई हे बघ तू आत्ता तो विषय डोक्यातून काढून टाक, मी आले आहे ना आता। आणि आता ती रमा मंगला मावशीला विचारते की डॉक्टर काय म्हणाले। आणि तेवढ्यात पंकज काका बोलत येतात की डॉक्टर काय म्हणणार आहात। डॉक्टर म्हणाले की औषधं गोष्टी वेळेवर घ्या आणि जेवण वगैरे आहे ते सगळं काही अगदी व्यवस्थित करा, कारण हे बघ रमा अगं जेव्हापासून तुझी ही आई आजारी पडली तेव्हापासून मला दारू वगैरे काही ढोसायला नाही मिळाली। मी म्हटलं की जर मी दारू पिलो आणि जर ताईला काही झाले तर त्यांना दवाखान्यात कोण घेऊन जाणार बरं। तेव्हा आता मंगला मावशी रागाने पंकज काकांकडे अगोदर बघत असते, परंतु रमा मात्र अगदी डोळ्यातून पाणी आणत काकांकडे बघते आणि हसते। तर मंगला मावशी आता म्हणते की बघितलंस का येथे माझ्या वहिनीला बरं नाही, याचं दुःख नाही, परंतु दारू यांना ढोसायला मिळाली नाही याचं यांना दुःख आहे आणि हे काय तुमचं। तेव्हा आता लगेच पंकज काका मंगलाला म्हणतात की मंगले अगं जास्त भडकू नकोस, अगं हे टेन्शन घालवण्यासाठी मी मुद्दाम हे सर्व म्हणलो। आणि हे बघ रमा अगं जे काही आता ह्या कावेरी ताई आहेत तर ते सारखा तुझा विचार करतात आणि ते विचाराने त्यांना टेन्शन येते आणि म्हणून म्हणलं की विनोदी वातावरण करून थोडंसं हसवलं तर बरं होईल, परंतु आता मात्र काही टेन्शन नाही, आता रमा तू आली त्यामुळे आई पटकन बरी होईल। तेव्हा आता रमा आपल्या डोळ्यातील जे काही पाणी आहे तर ते पाणी पुसते आणि काकांना म्हणते की खरंच तुमचं बरोबर आहे, अजिबात काळजी करायची नाही, आता मी आलेले आहे त्यामुळे आई एकदम ठणठणीत बरी होईल आणि तिच्या चेहऱ्यावर परत हसू येईल म्हणून। आणि हे बघा काका तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला एकदम व्यवस्थित पिता येईल। आता पिता येईल म्हटल्यानंतर काकांना तर खूपच आनंद होतो। तर रमा पुढे म्हणते की हे बघा काका मी प्यायला तुम्हाला परवानगी दिली पण जास्त नाही प्यायचं। आणि रमा आता खुश होत अगदी हसत म्हणते की मावशी मी भरवते आईला। तेव्हा आता मंगला मावशी म्हणते की हो सावकाश, मी कावेरीला उठवते, म्हणून ती कावेरीला अगदी हळूच सावकाश असे उठून बसवते। तेव्हा आता रमा आपल्या हाताने आईला प्रेमाने भरवते, आईचे डोळे सुद्धा भरून येतात आणि आता दोघी मायलेकी अशा एकमेकींबरोबर खुश बघून मंगला मावशी आणि पंकज काका यांना सुद्धा खूप भारी वाटतं, आनंद वाटतो। कावेरी सुद्धा आता आपल्या रमाच्या हाताने खाऊन अगदी छान खुश होते। तेव्हा आता रमा रडत रडत आपल्या आईला अगदी डोळे भरून बघत असते। तेव्हा कावेरी सुद्धा रमाच्या डोळ्यातील ते पाणी पुसते आणि रमाला सुद्धा इतकं छान वाटतं, तिला आनंद होतो आपल्या आईला तिने आज इतक्या दिवसातून प्रेमाने भरवलं, आईने सुद्धा आपल्याला डोळे भरून बघितलं, म्हणून ही झालेली मायलेकींची ताटातूट आहे शेवटी ती भरून निघते आणि शेवटी दोघी एकमेकींना भेटतात। तेव्हा मित्रांनो हा भाग तर येथे संपतो, तर पुढील भागामध्ये आता अक्षय हा माहीला म्हणत असतो की आपण तुझ्या आईला येथे आपल्या घरी घेऊन येऊयात, येथे आपल्या घरामध्ये आपल्याबरोबर जर राहून त्या हसल्या तर त्यांना आणखीन बरं वाटेल आणि त्या लवकरात लवकर बऱ्या सुद्धा होतील। तेव्हा आता माही तर हे सर्व ऐकत असते। तेव्हा आता सीमा ही आता माहीला म्हणत असते की हे बघ मला सतत असे वाटत असते की मी चुकले काहीतरी आणि त्या चुकीची शिक्षा मला मिळते म्हणून। तेव्हा आता माही म्हणते की हो ना आई तुमचं हो चुकलं तर आहेच, तुम्ही आता माझ्या जागी माहीला या घरामध्ये आणले होते। तेव्हा आता सीमाला मात्र संशय येतो, सीमा म्हणते की खरं तर मला हे जे काही आहे हिच्याबद्दल वेगळेच वाटते, कारण माझी रमा कधीही असं नाही वागू शकत। आता सीमा बारीक विचार करत असते। तर मित्रांनो पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की आणि नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।